नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मीन राशीमध्ये वक्री बुध शुक्र राहू युती आधीपासूनच आहे। 24 एप्रिलला शुक्र मेष राशीमध्ये प्रवेश करत आहे। 25 एप्रिलला बुध मार्गी होत आहे। या आठवड्यामध्ये 23 तारखेला हनुमान जयंती आहे। ज्या राशींना 7.5 अडीचकी शनीची महादशा सुरू आहे त्या राशींनी खालीलपैकी त्यांना शक्य होणारा उपाय जरूर करावा। उपाय पहिला, शनी पीडेतून दिलासा मिळण्यासाठी हनुमान जयंतीला उपवास करा। लाल रंगाचे कपडे घालून मारुती मंदिरात जा। मूर्ती समोर आसनावर बसून जाईच्या तेलाचा दिवा लावून हनुमान चालीसाचे 11 पाठ करा। उपाय दुसरा, मारुतीला चणे आणि बुंदीचा नैवेद्य अर्पण करा। सुंदरकांडाचे पठण करून प्रसाद सगळ्यांना वाटा। उपाय तिसरा, मारुतीला शेंदूर लावा आणि जुईच्या तेलाचा दिवा लावा। वडाच्या 8 पानावर शेंदुराने श्रीराम लिहून ती पाने काळ्या धाग्यामध्ये बांधून मारुतीला अर्पण करा। उपाय चौथा, हनुमान जयंतीला मारुती समोर मोहरीचा दिवा लावा। त्यात 2 लवंगा टाकून मारुतीची आरती करा आणि हनुमान अष्टकाचे पठण करा। त्याचबरोबर लाल फुले आणि लाल चंदन मारुतीला अर्पण करा। यातील तुम्हाला करता येणाऱ्या उपायाने तुम्ही शनी पीडेतून मुक्ती मिळवू शकाल। आता 12 राशींचे साप्ताहिक भविष्य पाहू। तत्पूर्वी ज्यांनी अजून या चॅनलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी सबस्क्राइब करायला विसरू नका। मेष रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या 6ष्ठ स्थानातून होत आहे। षष्ठेश तृतीयेश बुध 25 एप्रिल पर्यंत वक्री असून तो राहू बरोबर व्यय स्थानामध्ये आहे। आरोग्याबाबत काळजी घेणे जरुरीचे आहे। मनोरंजनावर या आठवड्यामध्ये खर्च होऊ शकतो किंवा कुटुंबासोबत एखादी मोठ्या सहलीचा आनंद घ्याल। सप्तमेश धनेश शुक्र 24 एप्रिल पर्यंत व्ययस्थानामध्ये मीन राशीत आहे। पैशांचा जमा खर्च जुळवताना तुमची तारांबळ उडणार आहे। नंतर शुक्र मेष राशीमध्ये प्रवेश करेल। जोडीदाराकडून फारशा अपेक्षा या काळामध्ये ठेवू नका। व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल, पण खर्च देखील तेवढाच वाढलेला असेल। राशी स्वामी मंगळ या आठवड्यामध्ये व्ययस्थानामध्ये प्रवेश करणार आहे। उष्णतेचा त्रास होणाऱ्यांनी आपली काळजी घेणे जरुरीचे आहे। तुमच्या उत्साहात आणि ऊर्जेत थोडी घट झालेली जाणवेल। भाग्येश गुरुच्या राशीतून जेव्हा चंद्र भ्रमण करेल तेव्हा शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्यांसाठी संधी उपलब्ध होतील। परदेशवारीसाठी तुम्ही जर विचार करत असाल तर या आठवड्यात जरूर प्रयत्न करा। गजाननाची उपासना सुरू ठेवा। वृषभ रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या 5म स्थानातून होत आहे। पंचमेश धनेश बुध 25 एप्रिल पर्यंत वक्री असून तो राहू बरोबर लाभस्थानामध्ये आहे। कलाकारांसाठी 25 एप्रिल नंतर चांगल्या संधी उपलब्ध होतील। त्यांची पैशाची अडकलेली कामे पूर्ण होतील। तुमच्या मुलांना आनंद मिळेल असे काही काम या आठवड्यामध्ये तुम्ही त्यांच्यासाठी करा। राशी स्वामी शुक्र 24 एप्रिल पर्यंत लाभस्थानात असल्यामुळे नोकर वर्गाकडून तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल। कोर्ट कचेरीच्या कामात तुम्हाला नक्कीच यश मिळेल। कर्जाविषयक कामं सध्या तरी हाती घेऊ नका। सप्तमेश व्ययेश मंगळ लाभस्थानात आल्याने जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात तुम्हाला मिळेल। अष्टमेश गुरु व्ययस्थानात असल्याने तुमच्या आरोग्याबाबत काळजी घेणे जरुरीचे आहे। व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल। व्यापारामध्ये अपेक्षित लाभ होताना दिसतील। नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल। मारुतीची उपासना सुरू ठेवा। मिथुन रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या 4थ स्थानातून होत आहे। चतुर्थेश राशी स्वामी बुध 25 एप्रिल पर्यंत वक्री आहे। बुध दशम स्थानामध्ये राहू बरोबर युती योगामध्ये आहे। नोकरीच्या ठिकाणी तुमच्यात विरोधकांचा विरोध आता कमी होऊन कामामध्ये प्रगती होत जाईल। दशमेश सप्तमेश गुरु लाभस्थानात असल्याने नोकरीत चांगले लाभ होतील। जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात तुम्हाला मिळेल। व्यापारी वर्गाला व्यवसायासाठी हा आठवडा चांगला जाईल। व्यापारात चांगला नफा मिळेल। घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील। पंचमेश शुक्र दशम स्थानात असल्यामुळे कलाकारांना या आठवड्यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील। षष्ठेश मंगळ या आठवड्यामध्ये दशम स्थानामध्ये प्रवेश करत आहे। नवीन नोकरी शोधत असणाऱ्यांसाठी या आठवड्यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील। त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नोकरी मिळू शकेल। नोकरीत असणाऱ्यांना अधिकार प्राप्ती होऊ शकेल। एकूणच हा आठवडा चांगला जाईल। मारुतीची उपासना सुरू ठेवा।
कर्क रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे। तृतीय श्वेयश बुध 25 एप्रिल पर्यंत वक्री असून भाग्यस्थानामध्ये आहे। परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्यांनी या आठवड्याच्या शेवटी नक्कीच विचार करावा, त्यांना ही संधी उपलब्ध होऊ शकते। महत्वाचे करार, PF तसेच पोस्टा संबंधीची कामे या आठवड्यात पूर्ण करा। चतुर्थेश लाभेश शुक्र भाग्यस्थानात असल्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील। घरासाठी काही नवीन खरेदी या आठवड्यामध्ये कराल। पंचमेश दशमेश मंगळ या आठवड्यामध्ये भाग्यस्थानामध्ये प्रवेश करत आहे। कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल, त्यांच्यासाठी नवीन संधी उपलब्ध होतील। मुलांबाबतची चिंता या आठवड्यात कमी होईल। नोकरीत बदल करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे। नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण या आठवड्यामध्ये कमी होईल। व्यावसायिकांना हा आठवडा साधारण जाईल, पाहिजे तसा नफा या आठवड्यात मिळणार नाही। जोडीदाराची पाहिजे तशी साथ या आठवड्यात मिळणार नाही। दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा। सिंह रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे। धनेश लाभेश बुध अष्टम स्थानामध्ये 25 एप्रिल पर्यंत वक्री आहे। कुठलेही आर्थिक व्यवहार या आठवड्यामध्ये करू नका। कोणाला उधार पैसे देणे टाळा। आठवड्याच्या शेवटी अचानक धनलाभाचे योग येऊ शकतात। तृतीयेश दशमेश शुक्र अष्टम स्थानामध्ये राहू बरोबर आहे। कामानिमित्त प्रवासाचे योग येतील। तब्येतीची काळजी मात्र घ्यावी लागणार आहे। चतुर्थेश भाग्येश मंगळ 23 एप्रिलला अष्टम स्थानामध्ये प्रवेश करेल। घरातील वातावरण फारसे अनुकूल राहणार नाही। आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल। उष्णतेचे विकार होण्याची शक्यता आहे। पंचमेश अष्टमेश गुरु भाग्यस्थानामध्ये आहे। मुलांच्या प्रगतीने आनंद मिळेल। कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाईल। जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यामध्ये मिळेल। व्यापारी वर्गाला व्यवसायामध्ये चांगले लाभ होतील। या आठवड्यामध्ये स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे। गजाननाची उपासना सुरू ठेवा। कन्या रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे। राशी स्वामी आणि दशमेश बुध 25 एप्रिल पर्यंत सप्तम स्थानामध्ये वक्री आहे। बराच काळ तुमच्या मनाप्रमाणे काही घडत नसल्याने नाराज झाला होता, परंतु आता राशी स्वामीची साथ मिळाल्याने हळूहळू गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडताना दिसतील। नोकरीतील कामाचा ताण कमी होत जाईल। धनेश भाग्येश शुक्र सप्तम स्थानामध्ये आहे। व्यापारी वर्गाला व्यवसायासाठी हा आठवडा चांगला जाईल। व्यवसायात चांगल्या संधी उपलब्ध होतील। जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे। तृतीय अष्टमेश मंगळ 23 एप्रिलला सप्तम स्थानामध्ये प्रवेश करत आहे। मंगळाच्या प्रवेशाने छोटे छोटे प्रवास योग या आठवड्यामध्ये येतील। चतुर्थेश सप्तमेश गुरु अष्टम स्थानामध्ये आहे। घरातील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही। सासरच्या लोकांकडून फायदा होण्याची शक्यता आहे। कलाकारांना हा आठवडा फारसा अनुकूल जाणार नाही। देवीची उपासना सुरू ठेवा। तुळ रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे। व्ययश भाग्येश बुध 25 एप्रिल पर्यंत 6व्या स्थानामध्ये वक्री आहे। त्यानंतर बुध मार्गी झाल्यामुळे तुमच्या कामांना वेग येईल। कर्जाविषयीची कामे पूर्ण होतील। राशी स्वामी शुक्र षष्ठ स्थानात असल्यामुळे विरोधकांवर मात करून त्यांचे डावपेच उधळून लावाल। धनेश सप्तमेश मंगळ 23 एप्रिलला 6व्या स्थानामध्ये प्रवेश करत आहे। व्यापारी वर्गाला फारसा फायदा यामुळे होणार नाही। कलाकारांना आठवडा ठीक जाईल। मुलांसाठी या आठवड्यात तुम्हाला वेळ काढावा लागेल। जोडीदाराशी या आठवड्यामध्ये तुम्हाला जुळून घ्यावे लागणार आहे। विवाह विषयक निर्णय घेताना काळजी घ्या। तृतीय षष्ठेश गुरु सप्तम स्थानात असल्याने छोटे प्रवासाचे योग या आठवड्यात येतील। नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण कमी झाल्याने वातावरण चांगले राहील। लाभेश रवी सप्तमात असल्याने मित्रपरिवाराशी गाठीभेटी होतील। त्यांच्याकडून काही लाभ होण्याची शक्यता आहे। श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा। वृश्चिक रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे। लाभेश अष्टमेश बुध पंचम स्थानामध्ये 25 एप्रिल पर्यंत वक्री आहे। तसेच राशी स्वामी मंगळ 23 एप्रिलला मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे। हे दोन्ही ग्रह तुम्हाला या आठवड्यामध्ये चांगले फळ देणार आहे। तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील। घरातील वातावरण आनंदी राहील। तुमच्यामध्ये आळसाचे प्रमाण थोडेसे वाढलेले जाणवेल। कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल। एकाच वेळी बऱ्याच ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होईल।
धनेश पंचमेश गुरु 6व्या स्थानामध्ये असल्यामुळे तुमच्या मुलांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होतील। नोकरीत बढतीचे योग येतील। कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून चांगले सहकार्य मिळेल। सप्तमेश व्ययेश शुक्र पंचम स्थानात असल्याने विवाह जुळण्यास मदत होईल। प्रेम विवाह करणाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे, कारण शुक्र राहू बरोबर पंचम स्थानामध्ये युती योगात आहे। महादेवाची उपासना सुरू ठेवा। धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे। दशमेश सप्तमेश बुध 25 एप्रिल पर्यंत चतुर्थ स्थानामध्ये वक्री आहे। नोकरीतील बरीच अडकलेली कामे 25 एप्रिल नंतर पूर्ण होत जातील। व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल। जोडीदाराची चांगली साथ या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे। राशी स्वामी गुरु पंचम स्थानामध्ये आहे। घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील। मुलांबरोबर वेळ घालवायला मिळाल्याने आनंद मिळेल। कलाकारांसाठी हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही। पंचमेश व्ययेश मंगळ चतुर्थ स्थानामध्ये 23 एप्रिलला प्रवेश करत आहे। घरासाठी काही नवीन खरेदी करण्यामध्ये आनंद मिळेल। 24 एप्रिलला शुक्र पंचम स्थानामध्ये प्रवेश करत आहे। नोकरीमध्ये बदल करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे। धनेश तृतीय शनी तृतीय स्थानामध्ये आहे। भावंडांची या आठवड्यामध्ये गाठीभेटी होतील। महत्वाची कामे या आठवड्यात पूर्ण करण्यास काही हरकत नाही। आर्थिक स्थिती उत्तम राहील। भाग्येश रवीची साथ मिळाल्याने बऱ्याच अडचणीतून मार्ग मिळेल। सूर्याची उपासना सुरू ठेवा। मकर रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे। भाग्येश षष्टेश बुध 25 एप्रिल पर्यंत तृतीय स्थानामध्ये वक्री आहे। बराच काळ नोकरी विषयक अडकलेली कामे आता हळूहळू पूर्ण होतील। लाभेश चतुर्थेश मंगळ 23 एप्रिलला मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे। तृतीय स्थानातील मंगळाचा प्रवेश तुमच्यासाठी फारसा अनुकूल नाही। आईच्या तब्येतीची काळजी घेणे जरुरीचे आहे। उष्णतेचे विकार संभवनीय आहे। भावंडांबरोबर वेळ घालवण्याचा आनंद मिळणार आहे। व्ययेश तृतीयेश गुरु चतुर्थ स्थानात असल्यामुळे भावंडांसाठी काही खर्च देखील कराल। राशी स्वामी आणि धनेश शनी आर्थिक स्थिती उत्तम राखण्यामध्ये मदत करतील। जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात मिळेल। व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल। कलाकारांसाठी मात्र हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही। साडेसातीसाठी मारुतीची उपासना सुरू ठेवा। कुंभ रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे। अष्टमेश पंचमेश बुध 25 एप्रिल पर्यंत धनस्थानामध्ये वक्री आहे। तुमच्या किंवा मुलांच्या आजारपणावर खर्च होऊ शकतो। भाग्येश चतुर्थेश शुक्र 24 एप्रिलला तृतीय स्थानामध्ये प्रवेश करत आहे। घरातील वातावरण तुमच्यासाठी फारसं अनुकूल राहणार नाही। शिक्षणासाठी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा चांगला आहे। छोटे मोठे प्रवास योग या आठवड्यामध्ये येत राहतील। दशमेश मंगळ 23 एप्रिलला धनस्थानामध्ये प्रवेश करत आहे। नोकरीच्या ठिकाणी जबाबदारी बरोबरच आर्थिक लाभ देखील होतील। कामानिमित्त छोटे प्रवास देखील होऊ शकतात। लाभेश धनेश गुरु तृतीय स्थानामध्ये आहे। भावंडांकडून या आठवड्यामध्ये काही लाभ होण्याची शक्यता आहे। पोस्टाची PF ची कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होतील। पोस्टातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल। महत्वाचे करार, विजा, पासपोर्ट संबंधित कामे या आठवड्यामध्ये करून घ्या। व्यापारी वर्गाला हा आठवडा साधारण जाईल। जोडीदाराबरोबर एखादी सहल करून याल। देवीची उपासना सुरू ठेवा। मीन रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे। सप्तमेश चतुर्थेश बुध 25 एप्रिल पर्यंत प्रथम स्थानामध्ये वक्री आहे। घरासंबंधित अडकलेली कामे आता पूर्ण होतील। जोडीदाराची नाराजी आता दूर होईल। व्यापारी वर्गाला व्यवसायात चांगला फायदा होईल। अष्टमेश तृतीय शुक्र 24 एप्रिलला धनस्थानामध्ये प्रवेश करत आहे। तब्येतीत हळूहळू सुधारणा होत जातील। अचानक धनलाभाचे योग येतील। भाग्येश धनेश मंगळ व्ययस्थानातून 23 एप्रिलला तुमच्या राशीमध्ये प्रवेश करत आहे। आर्थिक गोष्टींवर तसंच खर्चावर आता हळूहळू नियंत्रण येईल। भाग्यात वृद्धी होईल। राशी स्वामी तसेच दशमेश गुरु धनस्थानामध्ये आहे। नोकरीत पगारवाढ होईल। पैशांची आवक वाढेल। साडेसातीसाठी मारुतीची तसेच गणपतीची उपासना सुरू ठेवा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा। तत्पूर्वी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।